तर नक्की इक्विटी म्हणजे काय आणि तुम्ही इक्विटीला कसं डिफाईन करतात? तर आता कसं आहे ना की इक्विटी म्हणजे काय की इक्वल ओनरशिप. याच्यामध्ये काय असतं ना की तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट करताय एखाद्या कंपनीमध्ये तर तिचा जेवढा प्रपोर्शनमध्ये जेवढा कंपनीचा प्रॉफिट तेवढं तुमचा प्रॉफिट, जेवढं कंपनीचं नुकसान तेवढं तुमचं नुकसान, तर त्याला काय म्हणतात इक्वल ओनरशिप. तर याच्यामध्ये कसं आहे की आता एक तुम्ही पकडून चाला की प्रत्येक जण हा बिझनेस नाही करू शकत किंवा बिझनेस करण्यासाठी एक मोठा कॉर्पस तुमच्या जवळ हवा. तर तुम्ही म्युच्युअल फंड मार्फत आहे ना एखाद्या कंपन्यांच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यामध्ये कसं आहे की एखादा बिझनेस तुम्हाला स्टार्टअप करायचा आहे तर कमीत कमी 3 ते 5 वर्ष तुम्हाला द्यावे लागतात. सेम लाईक म्युच्युअल फंडमध्ये पण तुम्ही कमीत कमी 3 वर्ष किंवा 5 वर्ष दिलेत तर तुमचा एक चांगला कॉर्पस जमा होऊ शकतो. मग आता तुमचं कसं की याच्यामध्ये कसं आहे की तुमच्या रिस्क कॅपॅसिटीवर तुमचं 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी वेगवेगळ्या मग तसे तुम्हाला रिटर्न जनरेट होऊ. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की श्रीमंत व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, नोकरीच्या फंदात पडू नका, बिझनेस करा. सर्वच बिझनेस करू शकत नाही, म्हणून आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बिझनेसमध्ये ओनरशिप घेऊ शकतो. याच्यामध्ये सर कसं आहे की तुम्ही आहे ना नोकरी करून सुद्धा बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पगारात नाही ना दरमहा काहीतरी एक छोटीशी SIPच्या स्वरूपात बिझनेसमध्ये ऍड करू शकता, ज्याने तुम्ही लॉंग टर्म मध्ये चांगला कॉर्पोरेट जमा करू शकता आणि आपण इक्वल ओनरशिप आपण घेऊ शकतो.